काही प्रवास हे फक्त माईल्समध्ये मोजता येत नाही, ते अनुभवात, नात्यांमध्ये आणि आठवणीत मोजावे लागतात. आणि तसंच ह्या ट्रिपचं खासपण आहे की ही माझ्या आईबाबांची पहिलीच महाराष्ट्राबाहेरची सहल होती. आणि त्याहून जास्त आनंद म्हणजे ही ट्रिप आमची एकत्रित होती. आई, बाबा, माझी पत्नी आणि आमची लहानशी गोजिरी लेक, जी फक्त आणि फक्त 1.5 वर्षाची आहे. सुरुवात झाली पुण्यातून. माझी स्कोडा रॅपिड जी पूर्ण साथ दिली आणि पुढे होते तब्बल 5200 किलोमीटरचा प्रवास, 12 दिवस आणि दक्षिण भारताच्या सौंदर्याचा अनुभव. गाडीमध्ये सामान भरताना थोडी भीती होती, गाथाची काळजी, आईबाबांचा आराम, पण मनात एक गोष्ट थांबवतो, हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जाणार. आणि असा आमचा हा रमत प्रवास सुरू होता. हायवे, चहासाठी थांबणे, ज्यूस पिण्यासाठी थांबणे, फळं खायला थांबणे, गाडीमधून बाहेरचे दृश्य बघणे, पर्वत, टेकड्या, जंगल, प्राणी आणि प्रवासात प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन होतं. निसर्ग, हवामान, रस्ते, मुख्य म्हणजे भाषा आणि त्याहूनही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं हसणं आणि एकमेकांमधली बंधनं. रामेश्वरम हे दक्षिण भारतातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे. हे एक पर्यटन स्थळच नाही तर एक श्रद्धेचं केंद्र पण आहे. आणि येथील रामनाथ स्वामी मंदिर हे भगवान शिवाचे प्रमुख ज्योतिर्लिंग मंदिरापैकी एक आहे. हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून याच ठिकाणी श्रीरामांनी लंकेवर जाण्याआधी भगवान शिवाची पूजा केली होती. भगवान श्रीरामांनी सीतेच्या सोबत लंकेतून परत आल्यानंतर रावण वधाच्या प्रायश्चित्तासाठी येथे शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच हे शिवलिंग रामनाथ या नावाने ओळखले जाते. या मंदिराची रचना अत्यंत भव्य आहे. आत 100 फूट लांबीची दगडी स्तंभाची रचना, सुंदर कोरीवकाम आणि मंदिरातील 22 तीर्थकुंड, ज्यात स्नान केल्यास पवित्रतेची अनुभूती मिळते. रामेश्वरम हे भारतातील 4 प्रमुख धामांपैकी एक आहे आणि ते उरलेले धाम आहेत बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि हे 4थं आहे रामेश्वरम. तुम्हाला दर्शनासाठी साधा व पारंपरिक पोशाख घालावा लागेल. पुरुषांनी शर्ट काढून पूजा करण्याची प्रथा आहे, पण आम्हाला असं काही जाणवलं नाही. लोक नॉर्मल कपड्यावरच होते. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर सुरू असते. मंदिरात प्रवेश फ्री आहे आणि स्पेशल पूजेसाठी वेगळी फी आहे जर कोणाला करायचं असेल तर. आणि 22 तीर्थकुंड जे आहे ते दर्शनापूर्वी प्रत्येक कुंडामध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. तर आधी असं करायचं असते, तुम्हाला एकदम पहाटे उठून आधी समुद्र स्नान करायचं आणि मग त्याच्यानंतर 22 कुंडाची स्नान करायची.
म्हणजे समुद्राचं दर्शन झाल्यानंतर उत्तर प्रवेशद्वारातून जाऊन 22 कुंडाची स्नान घेऊन मग आपलं जे हॉटेल किंवा जिथे काही आहे तुम्ही राहता तिथे जाऊन कपडे बदलून यायचे. तिथे जाऊन आंघोळ नाही करायची, मग तुमची आंघोळ व्हॅलिड होणार नाही तशी. पण तिथे जाऊन फक्त कपडे करायचे, फक्त चेहरा पाणी घेऊ शकता थोडंसं फ्रेश दिसण्यासाठी. आणि ते करून मग मुख्य जे आपलं मंदिर आहे त्याच्या दर्शनासाठी तुम्ही येऊ शकता. आणि मग ते दर्शन झालं की झालं. मग त्याच्यानंतर तुम्ही तुमचा पुढचा प्रवास धनुषकोडी, पंबन ब्रिज नाही, धनुषकोडीला जाऊन तुम्ही पुढचा तुमचा दिवस एन्जॉय करू शकता. मुख्य मंदिरामध्ये मोबाईल फोन्स अलाउड नाही आहे. तुम्ही कधी असा एखादा प्रदेश पाहिला आहे का जिथे निसर्गाचं सौंदर्य आणि त्याचं रौद्र रूप दोन्ही एकत्र दिसतो? हो, हेच ठिकाण आहे धनुषकोडी. तमिळनाडूमधील रामेश्वरमपासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव, जिथे भारत संपतो आणि महासागर सुरू होतो. धनुषकोडी म्हणजे धनुष्याचं टोक. असं मानलं जातं की इथे श्रीरामांनी सेतुबंध केला होता लंकेवर जाण्यासाठी. पण या पवित्र स्थळाची एक दुःखद कथा देखील आहे. 1964 साली आलेल्या एका विनाशकारी चक्रीवादळाने हे गाव अक्षरशः जमीनदोस्त केलं. रात्रीच्या एका वेळी 100पेक्षा अधिक लोक असलेली रेल्वे समुद्रात गडप झाली. त्यानंतर हे गाव भूतकाळातील शहर म्हणून ओळखलं जाऊ लागलं, जिथं फक्त अवशेष आहेत, पण त्यातच लपलेली आहे एक शोकांतिका, एक इतिहास. त्यानंतर गेलो धनुषकोडी, भारताचा शेवटचा टोक, जिथे 2 समुद्र एकमेकांना भेटतात. बंगालच्या उपसागराचा आणि हिंदी महासागराचा संगम. तो उघडा रस्ता, एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला समुद्र आणि मध्ये आमची गाडी स्कोडा रॅपिड. धनुषकोडीचं सौंदर्य शब्दात सांगणं अशक्य आहे, ते अनुभवावंच लागतं. आणि मला स्पेसिफिकली मेन्शन करावं लागेल स्कोडा रॅपिडबद्दल. एकदाही आम्हाला थकवा जाणवला नाही. 5200 किलोमीटरची ट्रिप केली, 12 दिवस होतो. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही कारमध्येच होतो, ड्राईव्ह करत होतो, बसून होतो. पण एकदाही आम्हाला थकवा जाणवला नाही. शांत, पॉवरफुल ड्राईव्ह आणि उत्कृष्ट मायलेज. या ट्रिपचा खराखुरा साथीदार म्हणजे माझी स्कोडा रॅपिड. तर तुम्ही धनुषकोडीमध्ये आल्यानंतर काय पाहणार? तर इथे तुम्ही बघू शकता रामसेतू पॉईंट, त्यालाच म्हणतात ॲडम्स ब्रिज. समुद्रात दिसणाऱ्या रेतीच्या पट्ट्यांचा समूह. श्रीरामांचा सेतू याच भागातून लंकेकडे गेला असं मानलं जातं. त्यानंतर तुम्ही बघू शकता चर्च आणि रेल्वे स्टेशन, जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 1964 जे वादळ आलं होतं, त्या वादळानंतर उरलेले चर्च आणि रेल्वे स्थानकाचे भग्नावशेष हे तुम्ही पाहू शकता. नंतर तुम्ही तिथे बघू शकता इंडियन ओशन आणि बे ऑफ बंगाल यांचा संगम. एकाच वेळी दोन्ही समुद्र तुम्ही बघू शकता. डावीकडे बेंगॉलचा बे ऑफ बेंगॉल आणि उजवीकडे इंडियन ओशन. आणि इथून हे एक असं ठिकाण आहे जिथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही पाहू शकता. पहाटे जाऊन सूर्योदय बघू शकता त्याच बीचवरून, आणि सायंकाळी जाऊन सनसेट. नाहीतर आपण बघू मोस्टली कोस्टल रोडला असताना आपल्याला फक्त सूर्यास्त दिसतो, म्हणजे कोणतं कोकण, गोवा, केरळ, कर्नाटक यांचा भाग. आणि जर तुम्ही तमिळनाडूला असाल तर तिकडे तुम्हाला फक्त सूर्योदय दिसणार, म्हणजे ओडिसा, पाँडिचेरी, तमिळनाडू. पण रामेश्वरम असं ठिकाण आहे जिथून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्त हे दोन्ही बघू शकता. एक टिप देऊ इच्छितो, जर तुम्ही धनुषकोडीला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर सकाळपासून तर दुपारी 3, 4 किंवा मॅक्झिमम 5 वाजेपर्यंतच परवानगी असते, कारण तिथे संध्याकाळनंतर प्रवेश बंद असतो. तिथे खूप 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 जास्त हवा असते. तुम्हाला म्हणजे असं जाणवणार की इथे वादळ येणार की काय, तर एवढी हवा असते कंटिन्यू, कारण ते पूर्ण असं ओपन आहे.
आणि मला स्पेसिफिकली मेन्शन करावं लागेल स्कोडा रॅपिडबद्दल. एकदाही आम्हाला थकवा जाणवला नाही. 5200 किलोमीटरची ट्रिप केली, 12 दिवस होतो. मोस्ट ऑफ द टाईम आम्ही कारमध्येच होतो, ड्राईव्ह करत होतो, बसून होतो, पण एकदाही आम्हाला थकवा जाणवला नाही. शांत, पॉवरफुल ड्राईव्ह आणि उत्कृष्ट मायलेज. या ट्रिपचा खराखुरा साथीदार म्हणजे माझी स्कोडा रॅपिड. तर या प्रवासात आम्ही काय शिकलो की प्रवास हा फक्त स्थळ बघण्यासाठी नसतो. तो आपल्याला जवळ आणतो, आठवणी देतो आणि आपल्या आयुष्यात एक नवी ऊर्जा भरतो. आईबाबांसाठी हा अनुभव नवीन होता, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, समाधान आणि कौतुक अमूल्य होतं. आणि ते बघून मला वैयक्तिक वाटत होतं की मी काहीतरी अचीव केलं आयुष्यात. हा प्रवास संपला, पण या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आईबाबांच्या चेहऱ्यावरचं समाधान, गाथाची पहिली दक्षिण भारताची ट्रीप आणि आमची एकत्र राहण्याची मजा. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण पुढे अजून बरेच प्रवास तुम्हाला दाखवायचे. थँक्यू.